दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याचीही माहिती एनआयए तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्चपॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी, व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीस अब्बासची माहिती, हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम नदीला पूर। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादमध्ये पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। एटीएम शुल्कात 2 रुपयांची वाढ। ट्रान्झॅक्शनसाठी 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार। 1 मे पासून नियम लागू होणार। हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची शक्यता। परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता। विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। विदर्भातील 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता।